नमस्कार बालमित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले परिमेय आणि अपरिमेय संख्या यावरील सराव संच 1.1 सोडवणार आहोत. सराव संच 1.1 त्यातला प्रश्न क्रमांक 1, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. इथे त्यांनी परिमेय संख्या दिल्यात आणि या प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला वेगवेगळी संख्या रेषा काढायची. तर उदाहरण क्रमांक 1 त्याच्यामध्ये 3 परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला आता संख्या रेषेवर दाखवायच्या. तर त्यासाठी आधी आपण संख्या रेषा काढूया. पहा, आपण संख्या रेषा काढतोय म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला बाणांची चिन्ह दाखवणं आवश्यक आहे. त्यानंतर या संख्या रेषेचे आता आपण समान भाग करायचे आहेत. सगळे भाग समान पाहिजेत. त्याच्यानंतर एक आरंभ बिंदू आपल्याला दाखवावा लागेल. नंतर आरंभ बिंदूच्या उजवीकडे नेहमी धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋण संख्या असतात. तर आपण या डावीकडे आता ऋण संख्या काढूया. पूर्णांक संख्या रेषा कशी काढायची तुम्हाला माहिती आहे आणि इथे आपण आता ती काढलेली आहे. पूर्णांक संख्या रेषेवर आता आपल्याला ह्या परिमेय संख्या दाखवायच्या. म्हणजे पहिली पायरी एकदम सोपी आहे. आपण जशी संख्या रेषा पूर्णांक संख्या रेषेसाठी काढतो तीच संख्या रेषा आधी आपण काढायची. बघा, म्हणजे हे एक लक्षात ठेवा की पूर्णांक संख्येसाठी जी आपण संख्या रेषा काढतो तीच आधी आपण काढून घ्यायची. त्यानंतर या परिमेय संख्यांचा छेद पाहायचा. तर याचा छेद हा 2 आहे. किती आहे छेद? तर याचा प्रत्येक छेद समान आहे आणि तो किती आहे? 2 आहे. तर जेवढा छेद असेल तेवढे आपण ह्या संख्या रेषेतील प्रत्येक एककाचे समान भाग करायचे. म्हणजे आता इथे बघा, ह्याचे आपण ह्या एक एककाचे आपण 2 समान भाग ही एक खूण करून केली. नंतरच्या एककाचे सुद्धा आपण 1 आणि 2 असे समान भाग करूया. त्याच्या पुढच्या एककाचे सुद्धा 2 समान भाग. त्यानंतर इकडे पण या ऋण पूर्णांक संख्यांच्या प्रत्येक एककाचे आपण 2 समान भाग केले, कारण छेद 2 आहे. हे एक लक्षात ठेवायचं. आपल्याला ह्या गणितांमध्येच उदाहरणांमध्येच आपल्याला क्लू दिलेला असतो, उत्तर असतं. त्याच्यामध्ये छेद 2 आहे म्हणून आपल्याला ह्या संख्या रेषेचे प्रत्येक एककाचे समान 2 भाग करायचे. त्याच्यानंतर पहिली संख्या जी आहे ती 3/2 आहे. धनसंख्या आहे म्हणजे नक्कीच ती शून्याच्या उजवीकडे आहे. मग आता छेद नाही बघायचा, आता फक्त अंश 3 आहे म्हणजे शून्यापासून 3 घरं. बघा, 1, 2 आणि 3. इथे हा जो बिंदू आहे तो आपल्याला इथेही परिमेय संख्या दाखवतो 3/2. त्यानंतरची संख्या आहे 5/2 म्हणजे ती धनसंख्या आहे. म्हणजे पुन्हा शून्यापासून आपण उजवीकडे मोजत जाणार आणि अंश 5 आहे. मग 5 घरं 1, 2, 3, 4, 5. म्हणजे हा जो बिंदू मिळालाय तो आपल्याला 5/2 ही परिमेय संख्या दाखवेल. त्याच्यानंतरचा जी संख्या आहे वजा 3/2 आहे किंवा ऋण 3/2 आहे. तर ऋण म्हणजे नक्कीच ती शून्याच्या डावीकडे असणार आणि अंश 3 आहे म्हणजे 3 घरं आपण आता शून्याच्या डावीकडे जाणार. 1, 2, 3. तिथे जो आपल्याला हा बिंदू मिळणार आहे तो बिंदू वजा 3/2 ही परिमेय संख्या दाखवणार.
अशा प्रकारे ह्या तिन्ही परिमेय संख्या आपण एकाच संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. त्यांना आपण या बिंदूंना नावही देऊ शकतो, ए, बी, सी. तर हे 3 बिंदू आपण या संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. म्हणजे सर्वप्रथम संख्या रेषा काढायची, आपण जशी पूर्णांक संख्या रेषा काढतो तशी. त्यानंतर त्याच्या छेद संख्येनुसार प्रत्येक एककाचे जो छेद असेल तेवढे समान भाग करायचे. त्यानंतर अंशानुसार आपण तेवढी घरं शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असेल तर आणि ऋण संख्या असेल तर शून्याच्या डावीकडे जर आपण तेवढी घरं मोजली की आपल्याला ती परिमेय संख्या तिथे दाखवता येते. संख्या रेषा ही पेन्सिलच्या साहाय्यानेच काढायची. त्यानंतर ते जे परिमेय संख्या आहेत दाखवल्यात त्यांना इथे नमूद करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांना नावं सुद्धा देणं आवश्यक आहे. आता उदाहरण दुसरे, संख्या आहेत 7/5, त्यानंतर -2/5 आणि -4/5. तर हे दाखवण्यासाठी आधी आपण काय काढणार, संख्या रेषा काढणार. बघा आता इथे संख्या रेषा काढताना आठवणीने दोन्ही टोकांना पानाचे चिन्ह देणं आवश्यक आहे, तरच ती रेषा होईल, नाहीतर तो रेषाखंड होईल. त्यानंतर इथे मी निरीक्षण केलं तर छेद 5 आहे, म्हणजे ह्याचे 5 समान भाग करावे लागतील. म्हणून मी थोडा एकक अंतरामध्ये अंतर जे आहे ते जास्त ठेवते, जेणेकरून आपल्याला त्याचे 5 भाग करणं सोपं पडेल. पण प्रत्येक वेळी हे जे अंतर आहे या दोन एकक, प्रत्येक एककामधलं जे अंतर आहे ते अंतर नेहमी समान पाहिजे. म्हणजे जेवढं अंतर ह्या पहिल्या एककामध्ये आहे तेवढंच अंतर दुसऱ्या एककामध्ये असणे आवश्यक आहे. इथे आता आपण शून्याच्या उजवीकडे धनसंख्या दाखवल्या, त्याचप्रमाणे शून्याच्या डावीकडे आपण ऋण संख्या दाखवणार आहोत, -1. आता ह्याचा छेद किती आहे, तर छेद 5 आहे. म्हणजे प्रत्येक एककाचे किती भाग करणार, समान 5 भाग करणार. 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. त्याचप्रमाणे आपण इतर एककांचेही समान 5 भाग करूया. आणि ह्या साईडला सुद्धा आता पहिली संख्या आहे 7/5, त्यामधला अंश आहे 7, धन 7, म्हणजे शून्याच्या उजवीकडे आपण 7 घरं जाणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे हा जो आपल्याला बिंदू मिळाला तिथे गोल करायचं. तो बिंदू दाखवण्यासाठी इथे आपण एक खूण करून तिथे लिहायचं 7/5. म्हणजे इथे आपल्याला 7/5 ही परिमेय संख्या मिळाली. त्यानंतरची जी परिमेय संख्या आहे ती -2/5 ऋण संख्या आहे, म्हणजे आपल्याला तिला डावीकडे तिचं स्थान असणार. अंश 2 आहे, शून्यापासून 2 घरं डावीकडे, म्हणजे 1, 2. मग इथे आपण तिला गोल करून इथे तिची जी किंमत आहे -2/5 इथे खाली दाखवायचं आणि तिला नाव देऊया आपण बी. आता त्यानंतरची तिसरी संख्या -4/5, पुन्हा ऋण संख्या आहे, म्हणजे शून्याच्या डावीकडे असणार आणि अंश 4 आहे, म्हणजे शून्याच्या डावीकडे आपण 4 घरं जाणार. बघा 1, 2, 3, 4. हा जो बिंदू दाखवणार आहे -4/5. अशा प्रकारे आपल्या तिन्ही संख्या रेषेवर दाखवून झालेल्या आहेत. आता तिसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2च संख्या दाखवायच्या आहेत, -5/8 आणि 11/8. तर पुन्हा आपण त्याच्यासाठी आपण जी संख्या रेषा पूर्णांक संख्या रेषेसाठी काढतो
ती संख्या रेषा आता आपण काढणार आहे। रेषा म्हटलं की तिला पुन्हा दोन्ही बाजूला बाणाची टोकं आली। बघा आता इथे आपण 0 हा आरंभ बिंदू काढला। त्यानंतर निरीक्षण केलं तर पुन्हा इथे सुद्धा आधीच्या संख्यांपेक्षा छेद मोठा आहे, छेद 8 आहे। त्यामुळे आपल्याला 8 भाग करायचे। यानुसार आपण ह्या 2 एककांमधलं अंतर ठरवणार आहे। तर इथे 8, त्यामुळे आपल्याला जास्त इथे अंतर सोडायचं आहे। आता आपली पहिली जी परिमेय संख्या आहे ती ऋण 5/8। ऋण असल्यामुळे ती शून्याच्या डावीकडे असणार आणि अंश 5 आहे म्हणजे 5वं घर। बघा 1 2 3 4 5 हा जो बिंदू मिळाला तो बिंदू परिमेय संख्या दाखवणार आहे -5/8। त्यानंतर 11/8 धनसंख्या म्हणजे नक्कीच ती शून्याच्या उजवीकडे असणार। अंश 11 असल्यामुळे आता ह्याची आपण शून्यापासून उजवीकडे 11 घरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथे आपल्याला ही परिमेय संख्या मिळते 11/8। म्हणजे छेद जेव्हा जास्त असेल तेव्हा ह्या 2 एककांमधलं अंतर जास्त ठेवायचं, म्हणजे आपल्याला हे भाग करणं सोपं पडेल। जर आपण कमी अंतर घेतलं तर भाग करणं कठीण होऊन जाईल। त्यामुळे छेदानुसार आपण इथे ह्या एककांचं अंतर कमी जास्त करू शकतो, पण समान एकक करायची, समान भाग करायचे। अशा प्रकारे इथे आपण ह्या दोन्ही परिमेय संख्या आता संख्या रेषेवर दाखवल्यात। प्रश्न क्रमांक 1 मधील शेवटचं उदाहरण आहे। त्या 2 परिमेय संख्या आपल्याला दाखवायच्या 13/10 आणि -17/10। पुन्हा यासाठी आपण संख्या रेषा काढणार आहोत। इथे अंश 13 आणि 17 म्हणजे आतापर्यंत झालेल्या उदाहरणांपेक्षा जास्त मोठ्या संख्या असल्यामुळे ही संख्या रेषा आपल्याला थोडी मोठी काढावी लागणार आहे। ऋण संख्या 17 म्हणजे इथे अंतर आपल्याला जास्त ठेवावं लागणार आहे 0। इथे आता आपली पूर्णांक संख्या रेषा काढून झालेत। आता याचा छेद 10 आहे। बघा छेद 10 आहे, त्यामुळे आपण आता ह्या प्रत्येक एककाचे 10 समान भाग करणार। आता या प्रत्येक एककाचे आपण 10 छेद संख्येनुसार आपण समान भाग करतो, त्यामुळे 10 समान भाग करणार आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। तसेच आपण इथे सुद्धा 10 भाग करून घेऊया। बघा इथे प्रत्येक एककाचे 10 समान भाग केले। आता पहिली परिमेय संख्या आहे 13/10। अंश आहे 13, धनसंख्या असल्यामुळे शून्यापासून आपण अंश संख्येनुसार घरं मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। म्हणजे हा जो बिंदू आहे ते गोल करा। इथे आपण ती संख्या लिहूया, परिमेय संख्या 13/10। त्यानंतर दुसरी संख्या आहे -17/10। ऋण आहे, शून्याच्या डावीकडे जाणार आपण आणि अंश 17 आहे, त्यामुळे 17 घरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17। हा जो बिंदू मिळालाय तो बिंदू आपल्याला परिमेय संख्या दाखवणार आहे 17/-17/10। लक्षात घ्या -17/10। त्यांनाही आपण नावं देऊ शकतो। अशा प्रकारे इथे आपण आपला पहिला प्रश्न सोडून झालेला आहे। प्रश्न क्रमांक 2
दिलेली संख्यारेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. क्रमांक 2 मध्ये इथे आपल्याला संख्यारेषा दिलेली आहे. ती संख्यारेषा पाहून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, बिंदू बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. आता बिंदू बी इथे आहे, शून्याच्या डावीकडे आहे, म्हणजे नक्कीच ती ऋण संख्या असणार. त्यानंतर शून्यापासून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10वं घर आहे, म्हणजे त्याचा अंश 10 असणार. बघा आधी मी काय बघितलं, तर ती धनसंख्या आहे की ऋण संख्या आहे, तर ती शून्याच्या डावीकडे असल्यामुळे ती ऋण संख्या आहे, आणि जर ती उजवीकडे असते तर धनसंख्या असते. त्यानंतर त्याचं स्थान बघितलं आपण, तर शून्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10वं घर, म्हणजे तो त्याचा जो अंश होणार. आणि आता ह्या प्रत्येक एककाचे बघा 0 ते 1 किती भाग केलेत, 1 2 3 4, म्हणजे छेद झाला 4, म्हणजे ही बी बिंदू वजा 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1.34 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. आता आधी आपण 1.34 हिचा आधी आपण अंशछेद रूपात रूपांतर करूया. तर ते कसं करणार, तर 1 गुणिले 4 अधिक 3 आणि छेद 4 यांचा पूर्णांक संख्या आणि छेदाचा गुणाकार, त्यात अंश मिळवायचे. 4 एक्के 4, 5 6 7/4, म्हणजे ती संख्या आहे 7/4. मग ती आता आपल्याला धनसंख्या आहे, म्हणजे ती शून्याच्या उजवीकडे असणार. अंश 7 आहे बघा, शून्यापासून 7 घरं, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे तो बिंदू आहे सी बिंदू. बघा 1.34, मग आधी ह्याचं आपण अंशछेद रूपात रूपांतर केलं. त्यानंतर जी संख्या मिळाली ती आहे 7/4. 7 धनसंख्या आहे, म्हणजे शून्यापासून आपण 7 घरं गेलो. बघा आपण ही संख्या 1.34 ही संख्या अजून एका प्रकाराने आपण शोधू शकतो. बघा 1 पूर्णांक आहे, धनसंख्या आहे, म्हणजे पूर्णांक 1, आणि त्याच्यानंतर अपूर्णांक आहे 3/4, अंश 3 आहे, म्हणजे 1 नंतर 1 2 3, म्हणजे हा जो सी बिंदू आहे तो इथे किती संख्या दाखवतो, 1.34 ही संख्या दाखवतो. अशा प्रकारेही आपण ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे ते पाहू शकतो. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. आता आधी आपण 5/2 ही संख्या रेषेवर कोठे आहे ते पाहूया. आपला जो छेद इथे दिलेला 2, पण संख्या रेषेचे 4 भाग केलेत, त्यामुळे आपण आधी छेदाचं रूपांतर 4 मध्ये करूया. ते करताना त्या अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून अंशाला आणि छेदाला दोघांनाही समान संख्येने, आणि 2 का घेतले तर बेदुने 4, तरच छेद 4 येतो, कारण इथे संख्या रेषेचे 1 2 3 4 समान भाग केलेत. मग जर छेदाला 2 ने गुणलं तर अंशालाही 2 ने गुणायचं, म्हणजे त्या अपूर्णांकाची किंमत तीच राहते. मग 5 दुने 10, म्हणजे 5/2 म्हणजेच 10/4. दोन्ही संख्या ह्या एकच आहेत, कारण एकाच संख्येने गुणल्यामुळे आता रेषेतील प्रत्येक एककाची सुद्धा 4 भाग केलेले आहेत. अंश 10 असल्यामुळे शून्यापासून
10 घरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डी बिंदूनेच दाखवलेलं आहे, म्हणजे हे विधान सत्य आहे. त्यामुळे हे विधान सत्य आहे असं आपण खाली लिहायचंय, जिथे आपण उत्तर लिहिणार आहे. किंवा अजून एका पद्धतीने बघा, डी बिंदूने कोणती संख्या दाखवली ते आपण कसं काढू शकतो, तर शून्यापासून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 अंश आणि छेद 4 भाग समान संख्या रेषेचे केलेले आहेत, त्यामुळे छेद आहे 4. दुसरी पद्धत मी दाखवते. छेद आहे 4. ह्या जो अपूर्णांक मिळाला त्याला जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजे 5/2 ही परिमेय संख्या आपल्याला मिळते. याचा अर्थ हे विधान सत्य आहे. अशा प्रकारे इथे आपला सराव संच 1.1 1.1 सोडून झालेला आहे आणि आता हा वहीत सोडून तुम्ही त्याचा सराव करायचा आहे.